मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नवीन अर्ज सुरू 2025 चे नवीन निर्णय कशा पद्धतीने करायची, तसेच पैशामध्ये खरंच वाढ होणार आहे का, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी सर्वात मोठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना सरकारमार्फत ही आर्थिक मदत प्रदान केली जाते आणि या योजनेच्या दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये ही आर्थिक मदत 4 महिन्याच्या अंतराने 3 हप्त्यामध्ये हस्तांतरित केली जाते। यामुळे शेतकरी त्यांच्या दैनिक किंवा शेतीच्या गरजा ज्या आहेत ते सहजपणे पूर्ण करू शकतात। आणि आता जर तुम्हालाही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि नवीन नोंदणी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। फक्त कृपया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। एकंदरीत दरवर्षी देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात, सुरू करण्यात येत असतात। यापैकी भारत सरकारने सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची, काय काय डॉक्युमेंट लागणार त्याकडे थोडे पाहूत। तर एकंदरीत तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। फक्त ऑनलाईन सेंटर सीएससी सेंटरवर जाऊन नवीन नोंदणी तुम्ही करू शकता। अद्यापही नोंदणी केली नसेल तर काय काय अटी आहेत ते फक्त लक्षात घ्या। तुम्ही फक्त भारताचे रहिवासी असणं आवश्यक आहे। तुमचं वय 18 वयापेक्षा जास्त असावे लागते। दुसरं म्हणजे मित्रांनो, तुमच्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे। आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन असायला हवे आणि तुमचं जे उत्पन्न आहे ते थोडं कमी असायला पाहिजे। बस तुम्हाला एवढं जे पात्रता सांगितल्याप्रमाणे पात्रता असेल तर तुम्ही, आणि तुमच्या नावे जर जमीन असेल तर तुम्ही नक्कीच पीएम किसान योजनेच्या नोंदणीसाठी अर्ज करू शकता। आता काय काय डॉक्युमेंट लागणार त्याकडे थोडं जाऊ तर आधार कार्ड झाल्याच्या नंतर तुम्हाला लागतोय 7/12 झाल्याच्या नंतर रेशन कार्डचा आरसी नंबर, हे तिन्ही डॉक्युमेंट घेऊन जा। आणि तुम्ही म्हणसाल आमच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होतील, तर एकंदरीत तुमच्या आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे तुम्हाला भेटून जातील। तर पासबुक नेण्याची गरज नाही। तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने अर्ज करायचा। आणि आता 2025 मध्येच फेब्रुवारी महिन्यामध्येच निर्णय होऊ शकतो की अर्थसंकल्पामध्ये निर्णय होऊ शकतो की या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याचा निर्णय होऊ शकतो एकंदरीत। तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, कशी नोंदणी करायची, हप्त्यामध्ये वाढ कधी होणार आहे, सविस्तर माहिती। आता राहिला 19वा हप्ता। 19वा हप्ता पण याच महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।